नमस्कार. भरपूर वेळा तुम्ही घरी केक केला असेल, परंतु इतका साधा सोपा आणि ते देखील घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये. हो, बरोबर ऐकलत. तर आज आपण असा साधा सोपा आणि कढईमध्ये हा यम्मी आणि सर्व मुलांना आवडणारा झटपट असा केक तयार करणार आहोत. तसंच हा पहिल्यांदाच केक तुम्ही करत असाल ना, तरी देखील तुमचा केक हा परफेक्ट असाच होणार. अजिबात तो खाली बसला देखील जाणार नाही. चला तर आपण वेळ न घालवता या साध्या सोप्या केकची रेसिपी पाहूयात. तर सर्वात प्रथम केक तयार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये अशा प्रकारची एक चाळण घेऊन त्यामध्ये 1.5 कप मैदा घालून घेणार आहे. केकचे सर्व जिन्नस चाळून घेतल्यामुळे केक छान हलका फुलका असा तयार होतो. अजिबात तो खाली बसला देखील जात नाही. आता त्यामध्ये 1 TSP बेकिंग पावडर, त्यानंतर 1/4 TSP खाण्याचा सोडा, चिमूटभर मीठ टाकून हे सर्व जिन्नस आपण अशा प्रकारे चाळून घेऊयात. आता हे सर्व जिन्नस चाळून झाल्यानंतर ज्या कपाने आपण मैदा घेतला त्याच कपाने 1 कप मी त्यामध्ये पिठी साखर टाकून ती देखील छान चाळून घेणार आहे. जी घरातील रेग्युलर साखर असते ना, तीच साखर मी मिक्सरला बारीक करून तिची पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. 1.5 कप मैद्यासाठी 1 कप पिठी साखर परफेक्ट असं प्रमाण आहे. परंतु साखरेचं प्रमाण हे तुमच्या गोडीनुसार थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित एकत्रित करून अशाच प्रकारे एकत्रित झाल्यानंतर 2 वेळा मी पुन्हा एकदा ह्या चाळणीने हे सर्व जिन्नस चाळून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस 2 वेळा अजून चाळून घेतल्यामुळे केक छान हलका फुलका होण्यास मदत होते. सुके सर्व जिन्नस चाळून झाल्यानंतर एका बाउलमध्ये अर्धा कप रिफाईंड तेल आणि अर्धा कप त्यामध्ये मी घरातील ताजे दही टाकून घेतलेले आहे. आता त्यामध्ये मी 1 TSP व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊन हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे. तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही 1 TSP त्यामध्ये वेलची पावडर टाकली तरीही चालेल. हे सर्व पातळ जिन्नस छान फ्लफी होईपर्यंत आपण अशा प्रकारे मिक्सरने एकत्रित करून घेणार आहोत. तर हे सर्व जिन्नस फेटण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिकल ब्लेंडरचा वापर देखील केला तरी चालेल. आता त्यामध्ये मी रूम टेम्परेचरवरील अर्धा कप दूध टाकून घेऊन हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं छान फ्लफी होईपर्यंत फेटून घेणार आहे. जसजसे फेटले जाते तसा या लिक्विडचा कलर पहा हलकासा बदललेला तुम्हाला दिसत आहे आणि फेटून घेतल्यामुळे केक छान हलका फुलका होण्यास मदत होते. तर केक बेक करण्यासाठी मी अशा प्रकारचा केक टिन घेतलेला आहे. त्याला चहूबाजूने आपण तेल लावून घेऊयात. तुमच्याकडे अशा प्रकारे केक टिन नसेल तर कोणतेही तुम्ही पसरट भांडे देखील केक बेक करण्यासाठी वापरू शकता. सर्वत्र भांड्याला तेल लावून झाल्यानंतर थोडासा सुका मैदा त्यामध्ये भुरभरून अशा प्रकारे चहूबाजूने मी तो व्यवस्थित टिनला लावून घेतलेला आहे. आता सुक्या जिन्नसामध्ये आपण केलेलं लिक्विड टाकून कट आणि फोल्ड ह्या मेथडने हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत. केकचे बॅटर एकत्रित करताना ते कट आणि फोल्ड ह्या मेथडनेच एकत्रित करून घ्यावे. त्यामुळे केक छान हलका फुलका होण्यास मदत होते. खूप जास्त तुम्ही त्याला मिक्स करत राहिला की केक अजिबात हवा तसा फुलत नाही. तर ह्या ठिकाणी हे केकचे बॅटर मला अजून थोडेसे घट्ट वाटत आहे. आता त्यामध्ये मी अजून थोडेसे दूध टाकून घेते. सुरुवातीला देखील आपण त्यामध्ये अर्धा कप दूध ओतून घेतलेले आहे. आता अर्धा कपामधील अजून मी थोडेसे त्यामध्ये दूध टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घेते. दूध हे सर्व एकदाच न टाकता बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतच त्यामध्ये दूध टाकून घ्यावे. तर ह्या ठिकाणी हे केकचे बॅटर तयार करण्यासाठी जवळपास मला पाऊण कप दूध लागलेले आहे. मी दाखवल्याप्रमाणेच केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला ह्यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. आता तयार झालेले बॅटर आपण केक टिनमध्ये ओतून घेऊयात. कारण की बॅटर व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर अजिबात जास्त वेळ न घालवता लगेच केक बेक करायला ठेवावा. एकीकडे बॅटर तयार करेपर्यंत गॅसवरती मी कढई छानपैकी 10 मिनिटं फ्री हीट करून घेतलेली आहे. अशा प्रकारची रिंग नसेल तर तुम्ही कढईमध्ये एक प्लेट ठेवली तरीही चालेल.
आता रिंगवरती केक ठेवून आपण त्यावरती झाकण ठेवून सुरुवातीचे 15 मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतरचे 15 मिनटं मध्यम आचेवरती हा केक छानपैकी बेक करून घेणार आहोत. केक बेक होताना अजिबात तो उघडू नये. जवळपास अर्धा तास झालेला आहे. आता आपण कढईवरील परात काढून घेऊयात. पहा किती छानपैकी इथे केक बेक झालेला आहे. अजिबात तो खाली बसलेला देखील नाही. अशा प्रकारे टूथपिक क्लीन निघाली की समजायचं केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा केक टीन आपण बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. अजिबात गरम असताना केक कट करू नये. केक टीन पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्यामधून केक काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण केकच्या कडा लूज करून घेऊयात. त्यामुळे अलगद असा केक टीनमधून हा केक निघाला जाईल. आणि कलर पहा किती सुंदर असा केकला आलेला आहे. तर पहा किती स्पॉन्जी आणि डबल असा हा केक आपल्या इथे बेक झालेला आहे. दिसायला तर फारच सुंदर असा दिसत आहे. चला तर आता आपण हा केक छानपैकी कट करून घेऊयात. केक गरम असताना कट करायला गेला की हवा तशा केकच्या स्लाइस होत नाही. त्यामुळे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो कट करून घ्यावा. तुम्हाला हा केक बघूनच कळालं असेल अजिबात तो कुठे बसलेला देखील नाही आणि सुपर स्पॉन्जी असा हा केक कढईमध्ये तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील ही केकची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.